विचार चालू आहे की घरामध्ये नवीन सोफा घ्यावं, त्यासाठीच आम्ही इथे बघायला आलो होतो दुपारी. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर आज आहे संडे आणि बिट्टू उठल्याबरोबर तिची तयारी केली आहे मी, कारण तिला घेऊन जायचं आहे मला पोलिओ द्यायला. तिथे नेल्यानंतर अशी एक गंमत झाली, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. सर्वात आधी माझ्या बिट्टूची तुम्ही तयारी बघा. पहिला तर ड्रेस घालायला 15-20 मिनिटं घालवले. आता केसांना तेल लावण्यात आमचे नखरे असतात. आता चला केसांना तेल तर ती लावू देईल, पण चेहऱ्याला तेल लावता म्हटलं ना तर बाईच्या अंगाला काटेच उभे राहतात. चेहऱ्याला तेल लावायचं म्हटलं की डायरेक्ट चेहऱ्यावर हात ठेवून देणार. मम्मी तुला कसं लावायचं ते लाव आता. पण कदाचित ती विसरत असेल की मी तिची मम्मी आहे. तिने काही केलं तरी मी तिच्या चेहऱ्याला तेल लावणार म्हणजे लावणार. खूप मशक्कत करून बिट्टूची अशी मी तयारी केली. तिला म्हटलं चल आता आपल्याला पोलिओ घ्यायला जायचंय. फॅशन का है ये जलवा. चपात्या करतात ना चेहऱ्याला. वेळेचं खूप महत्व आहे इथे. चेहऱ्याला लावलंय आणि त्यासोबतच चपात्या पण करणं चालू आहे. एका वेळी 2 काम, कारण वेळेची कमतरता. मी तर इथे स्टॉल घेतला आणि बांधला चेहऱ्याला. तसं तर काही गरज नाही आहे चेहऱ्याला बांधायची, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे, ऊन अजिबातच नाही आहे. पण तरी मी चेहऱ्याला बांधून चालली आहे, कारण की मी इथे ना तयारी केली आहे ना केस विंचरले. म्हणून चेहऱ्याला स्टॉल बांधून घेतला ना की मग काही झंझटच नसतं. ना तुम्ही क्रीम लावा, ना केस विंचरा, ना पावडर लावा. चेहऱ्याला स्टॉल बांधला ना की असल्या गोष्टीची काहीच गरज पडत नाही. सीधी बात, नो बकवास. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. नंतर मी गेली ती आमच्या बाजूच्या अंगणवाडीमध्ये. तिथे चालू होतं पोलिओचं. आता इथे खरी गंमत झाली बरा. मी गेली घेऊन माझ्या मुलीला. त्यानंतर इकडे एक साईडला एक मुलगी होती जी नाव वगैरे लिहून घेत होती. तिने मला नाव विचारलं, जन्मतारीख विचारली. मी सर्व सांगितलं आणि तिने पुढच्या मॅडमला म्हटलं की हिला पोलिओ द्या. पोलिओ दिल्यानंतर ज्यांनी पोलिओ दिला त्या मॅडम मला विचारतात की तुमची मुलगी किती वर्षाची. म्हटलं आता या 21 तारखेला माझी मुलगी 5 वर्षाची कंप्लीट झाली. त्यानंतर त्या म्हणतात अरे 5च्या आधीच तो द्यायचा होता, 5च्या नंतर नाही. चला ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तुम्ही दिला तर आता. तर अशी गंमत तिथे गेल्यानंतर झाली. औषध असो, पोलिओ असो, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असे काही औषध असो, ते बिट्टू लगेच घेते, अजिबात घाबरत नाही. मी ना गेल्याबरोबर माझा नंबर लागला पोलिओसाठी. नाही तर दुसऱ्या ठिकाणी एवढी गर्दी होती, तिथे अजिबातच माझा नंबर एवढा लवकर लागला नसता. पण साईडला अजिबातच गर्दी नव्हती. पण मी जिथे गर्दी नव्हती तिथे गेली, लगेच घेऊन निघाली. चलो. फक्त गेटच बंद केलं होतं, तेवढ्यात पार्सलवाला दादाचा फोन आला की तुमचं पार्सल आलं. पटकन पार्सल घेऊन घरामध्ये आली. मुलीसाठी गरमागरम पराठा मी इथे बनवलेलाच होता, तर तिला टीव्ही बघत थोड्या गप्पा करत तो भरवून देखील दिला. जाऊचू पण ड्युटीवर जायची घाई चालू होती, तर त्यांनी पण जेवण करून घेतलं. ती जेवली तर मी पण जेवायला घेतलं, कारण ही जर तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. लुच्चा. ब्लॅकमेल करते पप्पाला. एवढं इमोशनल अत्याचार. मला तिची दादी गेले गावाला. खूप दिवसापासून चालू होतं आमचं की सोफा घेऊ. शेवटी आज तो मुहूर्त निघाला. तर सासरे, मी आणि बिट्टूचे पप्पा आणि बिट्टूला पण घेतलं होतं, कारण सासूबाई आताच गावी गेल्या होत्या. तर ही कोणाच्या भरोशावर सोडणार, म्हणून मी तिला सोबतच घेतलं होतं. तयारी करायची नसली तर सर्वात सोपा फंडा असते तो म्हणजे स्टॉल बांधून बाहेर निघायचं. आम्हाला जास्त लांब जायची गरज पडत नाही, कारण प्रत्येक गोष्ट आमच्या घरापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्ही निघालो होतो MIDC मध्ये जायला सोफे बघण्यासाठी. हे पाहिजे. अच्छा, सर्व घ्यायचं आपण. इकडे ज्या दुकानामध्ये आम्ही गेलो होतो, इथून आम्ही 2 कपाट घेतले होते जाऊच्या रूमसाठी. तिथेच आम्ही सोफा बघायला गेलो होतो. पण तिथे ना व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे मी जास्त शूट काढला नाही. इथे बिट्टू तर डायरेक्ट झोपूनच गेली होती बेडवर. तिला फार आवडलं होतं. तिथे आम्ही सोफे वगैरे बघितले. त्यानंतर दुसऱ्या दुकानात गेलो, तिथे पण आम्ही सोफे बघितले. पण बिट्टूकडे मोबाईल असल्यामुळे मी तो शूट घेतला नाही. घरी आल्यानंतर मुलांनी भरण बनवून ठेवलं होतं, ते खाल्लं, कारण खूप भूक लागली होती मला. पप्पाला त्रास देऊ नको. मी आता भांडी घासते. तू आता शांतपणे कार्टून बघ. संपली आहे ती आता. ये आजीबाईला बडीशेप पाहिजे. कशी हळूच बडीशेप खायची. शिकवते थोडीशीच लावायची असते, नाही तर मग पिंपल्स येते. बघ मम्मीला कसं पिंपल्स आला असं. लगभग आता 15 दिवस झाले. आमच्या इथल्या ताई ज्या आहेत भांड्यावाल्या, त्या येतच नाही आहेत. त्यांच्या इथे थोडासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे त्या म्हणाल्या मला काही दिवस लागतील ताई. मग काय, मी आणि जाऊनच कंबर कसून घेतली आहे भांडी घासायला. कधी त्या घासतात, त्यांना जर सुट्टी नाही असली त्यावेळेस तर मग मी घासते. कोणाची आली? मम्मीची. मम्मीची की आईची?
मम्मीची? मी नाही तुझी मम्मी? ओ तुझ्या आपत्तीला गेली. अरे शिट, बिट्टूची मम्मी आपत्तीला गेली. संडे असला ना तरच हे घरी असतात दुपारी. तर म्हटलं चला आज दोघं सोबत एकत्र बसून चाय पिऊया. खूप छान वाटलं. हिचं कसं झालं माहिती आहे का, ही ड्युटीवरून आली त्याआधी माझी चहा पण पिऊन झालं. मला वाटलं बिचारी आता 10 वाजेपर्यंत घेणार नाही, पर नेक्स्ट टाइम मुद्दाम नाही ठेवला. मला थोडी माहिती मी घुमली का तू कधी येणार कधी नाही, पण हे मला माहिती होतं की 10 वाजता येशील. काय शोधतेस फ्रीज मध्ये? मला तर माझा चेहरा पण धुवायला वेळ भेटला नाहीये आज. मला माझा चेहरा धुवायला पण वेळ मिळाला नाहीये. इथे चिकन टाकलंय आणि ते कलेजी पेठा जो मी कुकरलाच लावलाय. चिकन बॉईल होतंय, मसाल्याची तयारी. आज तो मेरे बहुत ही और साथ में मेरी सासू माँ चली गई मायके. बरोबर हे मॅजिक कसलं मॅजिक? फ्रीज मध्ये कोणी बसतं? गॅस जात असेल मला फ्रीज मध्ये नाही बसत. देऊ का खायला? बापरे, कोणी मदत करत नाही ना माझ्या मम्मीला. पेनू मम्मी पण मम्मीला मदत करत नाही, म्हणून माझी मुलगी मला मदत करते. बघितलं, उठ जरा मला मदतीला. माझ्या मुलीला तरी माझी काळजी आहे. माझ्या जिगर का तुकडं नाही करत तुझ्यामुळे काहीच नाही. हा वा वा, बस बस बस, तेवढंच पाहिजे आपल्याला. कारण ते निघतच नाहीये तिच्यामुळे. थोड़ा सा निकाला नहीं और बहुत सारा लेके जा रही है खाने के. मटन चिकन असो किंवा कोणती वेगळी भाजी, ज्याला जर खोबरं लागत असेल तर ते मी नेहमी खिसूनच घेते. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये असे जाडसर आपण काप केले तर ते लवकर निघत नाही. जास्त वेळ लागतो मिक्सरला आणि ते व्यवस्थित निघत पण नाही मिक्सरमधून. म्हणून मी नेहमी बारीकच करून घेते असते खिसणीने. त्याने आपला मिक्सर खराब व्हायची भीती पण राहत नाही आणि लवकर मिक्सरमधून जे आपला मसाला असतो तो लवकर बारीक होतो. मसाला वगैरे काढून मी मस्त तर्री भाजी ते भाजी बनवली. त्यासोबतच जी कलेजी पेठा होता ना तो पण मस्त सुक्का सुक्का बनवला. त्यानंतर गरमागरम जेवण करायला घेतलं आणि त्यावरून मस्त खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली जी मला खूप आवडते. कांदा लिंबू सोबत मस्तपैकी जेवण केलं. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.